ऐका बोलू द्या। शेतकरी अडचणीत असताना नाना भाऊ आम्ही कधी घरात नाही बसलो। प्रत्येक वेळी नानाला माहित आहे, प्रत्येक वेळी आम्ही बांधावर गेलोय, शेतात गेलोय आणि त्यांची परिस्थिती समजून घेतली आहे, त्यांना मदतही केलेली आहे। अधिवेशनाच्या काळात देखील अवकाळी झाल्यानंतर देखील आम्ही दौरे केले आणि शेतकऱ्यांसाठी हे सरकार जे आहे हे सातत्याने प्रयत्न करत आहे, संकटमोचक म्हणून काम करणार आहे। आणि म्हणून यंदाही काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे। राज्यात सरासरीच्या 90% असमान पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी पाण्याचं संकट निर्माण झाले। दुष्काळ जाहीर करण्यात राज्य सरकारने दिरंगाई केली असा बिनबुडाचा आरोप देखील विरोधकांकडून झालाय। परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, केंद्राच्या पथकाने नुकतीच आपण दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांना देखील भेटी देऊन पाहणी केलेली आहे आणि यापूर्वी देखील आपण सत्तेत होतात। तुम्हाला माहित आहे की केंद्राने दिलेल्या मुदतीमध्ये प्रस्ताव पाठवला तरच केंद्राचं पथक येतं आणि पाहणी करतं। ज्या अर्थी केंद्राने पथक पाठवलं याचा अर्थ मुदतीमध्ये दुष्काळ जाहीर केला हे उघड आहे आणि म्हणूनच त्यामुळे इथून पुढे तरी अंधारामध्ये अशा प्रकारचे बाण मारण्याचे आरोप होऊ नये एवढीच अपेक्षा आहे। आणि अध्यक्ष महोदय, या 40 तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 2587 कोटी इतक्या रकमेची मदत देण्याबाबत केंद्र सरकारला देखील मागणीचं पत्र दिलेलं आहे आणि त्यावर केंद्राने IMCT इंटर मिनिस्ट्रियल कोऑर्डिनेशनल टीम पाठवली। त्यापैकी 15 पैकी 9 जिल्ह्यांना भेटी देखील दिलेल्या आहेत आणि शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्याशी बैठकही झाली। ही मदत लवकर प्राप्त करून घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देखील एक बैठक होईल। त्यामुळे लवकरात लवकर केंद्राकडून निधी मिळेल असा विश्वास देखील मला आहे। केंद्राच्या निकषात न बसलेल्या परंतु कमी पाऊस झालेल्या 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे। या मंडळांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन, चालू वीज बिलात 33% सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी सर्व उपाययोजना या ठिकाणी सरकारच्या वतीने करण्यात येत आहेत। त्याचबरोबर रोजगार हमीच्या निकषांमध्ये देखील काही प्रमाणामध्ये शिथिलता देण्यासह 8 वेगवेगळ्या सवलती लागू केल्या आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता आम्ही NDRFच्या दरात दुप्पट दरानं शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता। त्यावेळेस 2 हेक्टरच्या ऐवजी ती मर्यादा 3 हेक्टर केली। जिरायतीसाठी 13,600 रुपये, बागायतीसाठी 27,000 रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये हे प्रति हेक्टर या दराने भरपाई देखील दिली। आपण NDRFने आता दर काही प्रमाणात वाढवले, तरी त्यांच्यापेक्षा अधिक दराने वाढीव नुकसान भरपाई आपण देणार आहोत। गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किंबहुना त्यापेक्षा यावेळेस अधिकच मिळेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो, कमी होणार नाही। या नुकसानीकरता सध्याच्या SDRFच्या दराने मदत द्यायची झाल्यास अंदाजे अध्यक्ष महोदय 1175 कोटी इतका खर्च आला असता। मात्र राज्य शासनानं वाढीव दरानं मदतीचा निर्णय घेतलेला आहे व हेक्टरी मर्यादा वाढवल्यामुळे 1851 कोटींचा लाभ आपण शेतकऱ्यांना देतोय। 1851 कोटी, 1175 लागला असता 1851 कोटी। पिकांच्या नुकसानीकरता SDRFच्या दरामध्ये 2015 पासून सुधारणा झाली नव्हती। आम्ही त्यात सुधारणा करून वाढीव दरानं मदत केली आणि करत आहोत। जानेवारी ते ऑक्टोबर 2023 या काळात झालेली अतिवृष्टी, अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता 1757 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय झाला आहे। त्यापैकी 300 कोटीपेक्षा जास्तीचं वाटप देखील झालेलं आहे। विजयराव, शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्याच्या इतिहासात प्रथमच असे अनेक निर्णय आम्ही घेतले।